नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. आज श्री श्री रविशंकरच्या बंगलोरच्या त्या आश्रमाच्या तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी गेले आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा तो कार्यक्रम होता. 75 वर्ष पूर्ण झाल्याचा. तर बहुतेक अध्यात्मावर बोलतील, आर्ट ऑफ लिव्हिंगवर बोलतील, सनातन धर्मावर बोलतील, आपल्या वैदिक कल्चरवर बोलतील, योगावर बोलतील, आयुर्वेदवर बोलतील अशी मला अपेक्षा होती. परंतु तामिळनाडूमध्ये विजयनी शपथ घेतली टीव्हीकेच्या आणि त्याची शपथ घेण्यासाठी त्याला कमी पडलेल्या मतांची पूर्ती करण्यासाठी काँग्रेस, लेफ्ट, मुस्लिम लीग या सगळ्या दलांनी मिळून त्याला समर्थन दिलं आणि 121 वर तो गेला. 118 पाहिजे होत्या. आणि विजयची शपथविधी झाल्या झाल्या आपल्या हातातून एक राज्य कसं सटकलं, कारण तिथे राज्यपालाच्या द्वारे भाजपा खेळ करण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरशः जी परंपरा आहे सर्वात जास्त ज्याला ज्याला मतदान मिळतं त्याला बोलावलं जातं आणि ही परंपरा त्यांनी कर्नाटकमध्ये ठेवली होती. येदियुरप्पाला बोलावलं होतं. त्यावेळेला काँग्रेस आणि जनता दल यसनी गठबंधन केलं. तरी पण राज्यपाल म्हणाले, "मी गठबंधनवाल्यांना नाही बोलावलं. मी सर्वात मोठ्या पार्टीला बोलावलं." येदियुरप्पाला त्यांनी शपथविधी झाला. 3 दिवसात ते सरकार कोसळलं. महाराष्ट्रात कोश्यारीनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसला शपथ दिली सकाळ-सकाळी रात्रीभर जागून. फक्त एका लिस्टवर त्याचं सत्यापन न करता. आणि काय झालं 80 तासात ती सरकार कोसळली. परंपरा सर्वात मोठ्या दलाला आहे. परंतु टीव्हीके सर्वात मोठं दल असून सुद्धा त्याला सारखं सांगण्यात येत होतं बोलावून नाही. तो काँग्रेसचं समर्थन घेऊन गेला, की आता माझ्याकडे 108 आणि 5 113 झालेले आहेत. म्हणजे 112 आणि एका ठिकाणी विजय 2 ठिकाणी लढला होता निवडणूक. त्यामुळे सीट 108 होते आणि आमदार 107 होते. तरी पण नाही, आम्हाला 118च पाहिजे. बालहट्ट, राजहट्ट, राजभवन ना. त्याला ते लोकभवन म्हणतात, पण ते लोकभवन नाही, ते मोदी भवन आहे. आणि राज्यपाल आमचे हाउसकीपिंग आहेत. हाउसकीपिंगचा स्टाफ असतो, साफ करणारा तो. मेंटेनन्स ऑफ दी मोदी हाऊस. कारण तिथं चालतं फक्त दिल्लीचं. शेवटी डी घटक दल जितके होते, काँग्रेसने पहिलेच समर्थन दिलं होतं. त्यानंतर दोन्ही वामपंथी दल, तिसरी लेफ्ट ओरिएंटेड एक दल व्हीसीके आणि मुस्लिम लीग. अशा 4 पार्ट्यांनी ज्यांचे 2-2 लोक होते, अशा 8 लोकांनी समर्थन देऊन 121 झालं आणि शपथविधी झाला. त्या शपथविधीनंतर अक्षरशः अंगाचा तिळपाट झालेले नरेंद्र मोदी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या फंक्शनमध्ये फक्त काँग्रेसवर तोंडसुख घेत होते. सगळे मिळून सुद्धा काँग्रेस 100च्या वर येऊ शकत नाही. काँग्रेसवर लोकांचा विश्वास नाही. काँग्रेसने डीएमकेला पाठीत सुरा घोसला. यूपीएचे सरकार 2 टर्म डीएमकेने चालवली, पण काँग्रेसने डीएमकेच्या पाठीत सुरा घोपला. काँग्रेस नेहमी आपल्या मित्र पक्षांच्या पाठीत सुरा घोपतं. काँग्रेस असं करतं, काँग्रेस कधी शब्द ठेवत नाही. दिलेल्या घोषणा विसरून जातं. खोट्या प्रॉमिसेस करतं. खूप काँग्रेसवर तोंडसुख. देशाला बरबाद करतं. जिथे-जिथे काँग्रेसचे राज्य आहे, तिथे लोक काँग्रेसला कंटाळून गेलेले आहेत. आणि आम्ही जिथे राज्य करतो, तिथे सारखं काँग्रेस, आम्ही सारखं सत्तेत येतो. आणि काँग्रेस हारल्यानंतर संवैधानिक संस्था म्हणजे न्यायपालिका सारख्या संस्थांवर सुद्धा नावं ठेवतात. किती दुर्भाग्य आहे. या काँग्रेसचं काहीच खरं नाही. केरळमध्ये सत्तेत येऊन सुद्धा ते अजून ठरवू शकत नाही, एवढे नालायक आहेत. खूप काँग्रेसवर तोंडसुख घेतलं बाबा. मी 25 कोटी लोकांना गरीब रेखेच्या वर काढलं. पण बीजेपीने काय केलं? स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून. बीजेपीने काय केलं? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी गोधरानंतर अटलजीला खडसावून सांगितलं होतं, की जर मोदीवर काही ॲक्शन झाली तर आम्हाला विचार करावा लागेल. ज्या लालकृष्ण अडवाणींनी अटलजीशी भांडण करून मोदींची पाठराखण केली.
त्या बाळासाहेबांच्या परिवाराला रस्त्यावर आणला शिवसेना तोडून. आणि लालकृष्ण अडवाणीचं काय स्थिती केली आहे सगळ्या देशाला माहित आहे. आणि म्हणतात पाठीत सुरा काँग्रेस खोपसतं. याला काय म्हणतात मग? 10 वर्ष युपीएच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये शरद पवार मंत्री होते. कॅबिनेट मंत्री. मोठे वजनदार मंत्री होते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते त्याच 10 वर्षात गुजरातमध्ये. ते दिल्लीत आल्यावर त्यांना एकच मंत्री असा होता युपीएचा जो मदत करायचा. ते म्हणजे शरद पवार. ते शरद पवारकडे जायचे. अडलं-नडलं सांगायचे. शरद पवार आपलं वजन खर्च करून त्यांना मदत करायचे. ते शरद पवारला गुरु म्हणायचे. तर काय गुरुदक्षिणा दिली? शरद पवारला एकटं पाडलं, पाठी तोडली. याला काय म्हणतात? पाठीत सुरा खुपसणं कशाला म्हणतात? यालाच ना. ते तर सोबत आसाममध्ये, पूर्वोत्तर राज्यांमध्ये संघाची खूप लोकांचा बळी गेला. नॉर्थ ईस्टमध्ये संघाची पानं-मुळं रुजवण्यासाठी. अगदी एजीपी आसाममध्ये जी उभारणी झाली त्यात संघाचा फार मोठा हात होता. संघाच्या शाखेचा. भाजप तिथं अस्तित्वही नव्हतं त्यावेळेला. त्यामुळे संघ, जनसंघ आणि भाजप असा प्रवास करत पिढीनं पिढी लोक तिथे काम करत होती भाजपासाठी. त्या सगळ्यांच्या उरावर बसून जो काँग्रेसचा नेता होता त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप याच भाजपाने लावले होते. महिनो तिथे विधानसभा चालू देत नव्हते भाजपावाले, एजीपी वाले. त्याच हेमंत विश्व शर्माला आता मुख्यमंत्री बनवला. मग जे भाजपाचे लॉयल कार्यकर्ते होते, भाजपाचं ज्यांनी पिढ्यानपिढ्या भाजपाचं काम केलं त्याच्या पाठीत कोणी सुरा खोपसला? मोदी साहेब याचे उत्तर द्या. मी फक्त मुख्यमंत्र्यांची गोष्ट करतो. दुसरं मोठं राज्य बिहार. ज्या बिहारमध्ये जनसंघापासून भाजपापर्यंत पिढ्यानपिढ्या लोकांनी काम केलं भाजपाचं. ते लोक सत्रांच्या उसळण्यातच राहिले. आणि आरजेडीचा सर्वात करप्ट ज्याच्यावर अक्षरशः मर्डरचे सुद्धा चार्जेस होते. आणि हे चार्जेस भाजपानेच लावले होते. तो सम्राट चौधरी आता भाजपाचा मुख्यमंत्री आहे बिहारमध्ये पहिला. टिचून त्या लोकांच्या छातीवर उभं ठेवलं त्याला, ज्या लोकांनी भाजपसाठी आपलं जीवन दिलं. बंगाल. बंगालमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी पासून जनसंघ स्ट्रगल करतोय. पहिले काँग्रेसकडनं मार खाल्ला, मग लेफ्टकडनं, मग ममताकडनं. पण ते फक्त मारच खात राहिले. जेव्हा पार्टी सत्तेत आली, तेव्हा काँग्रेस मधनं टीएमसीकडे आणि टीएमसी मधनं बीजेपीमध्ये बेडक्यासारखा उड्या मारणारा हा राजकीय पर्यटक शुभेंदू, ज्याच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी नरेंद्र मोदी मोठमोठ्याने भाषणात करत होते, ज्याचे व्हिडिओज मार्केटमध्ये अजूनही सापडतात स्टिंग ऑपरेशनमध्ये, आणि बीजेपीच्या ट्विटर हँडलवरच होते सगळे व्हिडिओ. त्या शुभेंदू अधिकारीला बंगालचा अधिकार दिला. टिचून भाजपाच्या लॉयल कार्यकर्त्याच्या छातीत, पाठीत सुरा घोप. तेव्हा भाजप, वर्तमान भाजप, मोदींची भाजप पाठीत सुरा घोपसणे हा पर्यायवाची शब्द आहे. महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर एकनाथ खडसे. अहो, खानदेशात आजही बीजेपी येते. एकनाथ खडसेसारख्या माणसाने आपलं आयुष्य वेचलं. त्याच्या पाठीत सुद्धा कोणी घोपसला? ज्या संघाने नरेंद्र मोदीला केंद्रात आणलं, त्या संघाला घरी बसवणारा त्याला काय म्हणतात? आता संघ भाजपाचा प्रकोष्ठ झालाय. भाजप मोदी बोले संघ हाले असं झालंय. गेले ते दिवस. अडवाणी, अटलजी, खुशाभाऊ ठाकरे ते संघाला मान द्यायचे. आता संघाला तिथे जाऊन जोडे उचलावे लागतात. ही स्थिती कोणी आणली? पार्टीत सगळे दिग्गज नेता घरी बसवले आणि ब्युरोक्रॅट, कोणी एफटीनचा हिरो, त्या एफटीन म्हणजे सर्वात व्याभिचाराचा मोठा दलाल, त्याचा सब दलाल, त्या दलालाचा दलाल, त्याला कॅबिनेटमध्ये.
बाहेरची आलेली लोक आता उत्तर प्रदेशमध्ये संजय पांडे समाजवादी पार्टीतनं आला, त्याला मंत्री बनवला. पण वर्षानुवर्ष बीजेपीचे सतरंजा उचलणारे लोक सतरंजा उचलतच राहिले. तो पाठीत त्याच्या पाठीत कोणी सुराखा बसला. आणि लोकशाहीमध्ये कोणी सुराखा बसला पाठीत लोकशाहीच्या. जेव्हा हे सुप्रीम कोर्टाला कळलं, की अरे बाबा, निवडणूक आयोगामध्ये ज्या अपॉइंटमेंट्स आहेत त्या क्लिअर व्हायला हव्या. त्या प्रामाणिकपणे व्हायला हव्या, निष्पक्ष व्हायला हव्या. तेव्हाच निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काम करेल. म्हणून त्यांनी व्यवस्था दिली, की पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तिघं एकत्र बसून तिथे नियुक्ती करतील. पण मोदींना ते गळ्यात उतरलं नाही. त्यांनी नवीन कायदा आणला. कुठला कायदा आणला? की प्रधानमंत्री, त्याचा एक मंत्री आणि विरोधी पक्षनेता, म्हणजे 2 आणि 1 असं 3. म्हणजे जे 2 म्हणतील तेच होईल. म्हणजे सरकार ज्याला पाहिजे त्यालाच नियुक्त करेल आणि मग सरकार निवडणूक आयोगावर कंट्रोल करेल. झालं ना? मग ही लोकशाहीच्या पाठीत सुरा घोपणं नव्हे. आणि त्याचं काय परिणाम झाला? 27 लाख लोक, त्यांना मतदानच करू दिलं नाही बंगालमध्ये. आणि न्यायपालिकानी सगळेच पायऱ्या सोडल्या. अहो, पुढच्या निवडणुकीत करा ना, काय जातं एवढं? म्हणजे मतदान किती तुच्छ आहे हे न्यायपालिकाने, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. जिथं मतदानाला तुच्छ समजलं जातं, तिथे मतदान कसं होणार? निवडणुका कशा झाल्या असतील? आणि मग लोकशाहीच्या पाठीत कोणी सुरा घोपला? म्हणे मी 25 कोटी लोकांना गरिबी रेखाच्या वर बाहेर बाहेर काढलं. पण भारतामध्ये अशी स्थिती कधीही नव्हती, की 81 करोड लोक भारताचे उपाशीपोटी झोपत होते. कधीच नव्हते. नरेंद्र मोदीच्या काळात अशी व्यवस्था झाली, की ते लोकांना उपवास पडायला लागले. हे मोदींजींच्याच म्हणण्यानुसार मी बोलतोय. त्यामुळे त्यांना 5 किलो अन्न, धान्य फुकटात मिळतं. मोदी म्हणाले, ते जर दिलं नाही तर ते रात्री उपाशी झोपतील. तर 81 करोड लोकांना गरिबी रेखाच्या खाली पोहोचवणारे मोदीजी कुठल्या लोकांना वर आणलं हे सांगू शकत नाही. कारण हे आकड्यांशी खेळतात. कित्येक वेळा गरिबी रेखाच खाली घेऊन जातात. म्हणजे लोक ऑटोमॅटिक वर येतात. म्हणे हे आपले वचनं पुरं करत नाही. अरे बाबा, आपणच तुम्ही सांगून गेले होते महाराष्ट्रात ₹6,000 देतो सोयाबीनला. ती फोकनाळी कशासाठी मारली? कुठे गेले 6,000? ₹2100 लाडक्या बहिणी, कुठे गेले ते पैसे? सरसकट सगळ्यांचा सातबारा कोरा, कुठे गेले ते पैसे? फोकनाळ्या स्वतः मारणार आणि दुसऱ्याला म्हणणार खोटं बोलतोय. काय अति झालं. आणि हा आता ते 5 वर्ष त्या विजयाला काम करू देणार नाहीत. त्यामुळे तामिळनाडू नेहमी चर्चेत असेल. याची गॅरंटी. ज्याला शपथच घेऊ दिली नाही इतके दिवस, शपथ घेतल्यावर त्याला कसा त्रास देईल? आता ईडी, सीबीआय चालू होईल विजयच्या विरुद्ध. त्याचे आमदार तोडण्यात येईल. बरेचसे आता तामिळनाडू हे नेहमी चर्चेत राहील असं वाटतं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.